फातिमा, आपण दशक एकक या विषयावरती चर्चा करूया। आता एका दशक माळेमध्ये किती मणी असतात? 10। एका दशक माळेमधले मणी 10 असतात। 10 मणी असल्याशिवाय आपण माळ बनवतो का? नाही। मग 10 मण्यांची एक माळ बनल्यानंतर आपण त्याला काय म्हणतो ग? एक दशक म्हणतो। बरोबर आहे। आता तुला दशक म्हणजे माहिती आहे, तर आता मी तुला काही प्रश्न विचारते। 11 मध्ये किती दशक किती एकक असतात? 11 मध्ये किती दशक किती एकक? एक दशक एक एकक। एक दशक एक एकक। 11 मध्ये एक दशक एक एकक। 12 मध्ये किती दशक? एक दशक 2। हा। 13 मध्ये? एक दशक 3। हा। 15 मध्ये? एक दशक 5। बरोबर। मग आता 11 पासून 19 पर्यंत तुला समजलं। मग आता 20 संख्या तुझ्याकडे आहे, तुझ्याकडे 20 मणी मी दिले, तर ते तू किती दशक तयार करणार? 20 मणी आहेत, 20 मण्यांच्या किती माळा तयार होतील? 10। हा। किती माळा तयार होणार? एका माळ्यामध्ये तू किती मणी होणार? 10। दुसऱ्या माळ्यामध्ये किती होणार? 10। मग माळा किती झाल्या? 20। माळा किती झाल्या? मणी 20 झाले। माळा किती झाल्या? 2 माळा झाल्या। 20 मण्यांच्या माळा किती झाल्या? 2 झाल्या। म्हणजे 20 मध्ये किती दशक किती एकक? काय राहिले का मणी शिल्लक? नाही। म्हणजे दशक किती झाले तुझ्याकडं? अगं दशक किती झाले? माळा किती झाल्या तयार? 2। आणि मग राहिले किती खाली? 0। म्हणजे 20 मध्ये 2 दशक 0 एकक। बरोबर। हा। असं छान छान उत्तर दिली। धन्यवाद।